रामटेकमध्ये प्रशासनाने मांगूर माफियांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत अवैध मासे पालनाचे जाळे उद्ध्वस्त केले आहेत. मत्स्य व्यवसाय विभाग, महसूल विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त धाडीत तब्बल 11 तलावांमधनं हजारो प्रतिबंधित मांगूर मासे जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रामटेक तालुक्यातील घुक्सी गावाजवळील कृषी क्षेत्रात बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेल्या तलावामध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे पालन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. तहसीलदार सुरेश वाकचोरे यांनी माहितीची पडताळणी करताच मत्स्य व्यवसाय विभाग आणि पोलीस प्रशासनाला सतर्क करण्यात आले. यानंतर सहाय्यक आयुक्त शुभम कांबरेवार आणि पोलीस निरीक्षक किशोर शेरकी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. तपासणी दरम्यान 13 पैकी 11 तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित मांगूर मासे आढळून आले. सायंकाळी सुरू झालेल्या या मोहिमेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने तलावामधून हजारो मासे बाहेर काढण्यात आले. मोठ्या प्रमाणावर मासे असल्यामुळे जप्तीची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्रशासनाने ट्रकभर मासे जप्त करत अवैध मांगूर व्यवसायाला मोठा धक्का दिला असून या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे. आज घुक्सी तालुका पारशिवनी येथे प्रतिबंधित थाई मागूर माशाचं संवर्धन होत असल्याचं कळलं. अशी माहिती आम्हाला PI साहेबांनी दिलेली होती. त्या अनुषंगाने आम्ही इथे आज मोका तपासणी केली. इथे साधारण 13 तलाव जे 2.30 हेक्टरच्या जागेमध्ये विस्तारलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यातील 11 तलावात प्रतिबंधित थाई मागूर लॅरियस गॅरॅपिनस या माशाचं अवैध मत्स्य संवर्धन होताना दिसून येत आहे. त्या अनुषंगाने आमच्या विभागाने, पोलीस विभागाने तसेच माननीय तहसीलदार साहेबांनी मिळून इथे एक संयुक्त कारवाई केलेली आहे. आणि मी जिल्ह्यातील सर्व जे असे प्रतिबंधित माशांचे करत असतील इलिगली त्यांना मी समजावू इच्छितो की सर्वांनी ते बंद करावे व तशी कारवाई करण्यात येईल. प्रतिबंधित मांगूर मासे पालनाविरोधातील या मोठ्या कारवाईमुळे प्रशासनाचा धाक पुन्हा एकदा दिसून आला आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.